आजच्या दिवसातली आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मुंबईच्या दिशेनं सरकत असलेलं मनोज जरांगेंचं भगवं वादळ आझाद मैदानात धडकण्याचा मार्ग मोकळा झालाय। एका दिवसासाठी का होईना काही अटी शर्थींसह जरांगेंना आझाद मैदान गाजवण्याची संधी मिळणार आहे। पण त्याआधीच तोडगा काढण्यासाठी सुद्धा सरकारची धावाधाव सुरू आहे। ऐन गणेशोत्सवामध्ये आझाद मैदानातून जरांगे सरकारला घेरणार की सरकार जरांगेंची समजूत घालण्यामध्ये यशस्वी होणार हे पाहायचंय। मोठे हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या पोरांना लोकांना अडवलं जातं। त्यांनी जर परवानगी दिली आझाद मैदानावर त्याचं कौतुक केलं, त्यांचं स्वागत पण केलं। काहीही झालं तरी मुंबईला धडक देणारच या निर्धारानं निघालेल्या मनोज जरांगेंना पहिला दिलासा मिळाला। मुंबईतल्या आझाद मैदानात भगवं वादळ धडकवण्याचा मनोज जरांगेंचा प्लॅन होता, पण मंगळवारी मुंबई हायकोर्टानं जरांगेंना मुंबईत आंदोलनासाठी मनाई केली होती। त्याऐवजी आता नवी मुंबई किंवा खारघरचा पर्याय दिला होता। आता मुंबई पोलिसांनी जरांगेंना आझाद मैदानात आंदोलनासाठी परवानगी दिली आहे, पण त्यासाठी अटी शर्ती घालून दिल्यात। आझाद मैदानावर आंदोलनाला फक्त एकाच दिवसाची परवानगी। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच आंदोलन करता येणार। आझाद मैदानावर केवळ 5000 आंदोलकच येऊ शकतात। जरांगेंसोबतची फक्त 5 वाहनं आझाद मैदानापर्यंत जातील। इतर वाहनांना ईस्टर्न फ्रीवेनं केवळ वाडीबंदर जंक्शन पर्यंतच मुभा असेल। आखून दिलेल्या मार्गातूनच मोर्चा काढणं बंधनकारक असेल। परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही। आझाद मैदानात अन्न शिजवायला किंवा कचरा टाकायलाही मनाई असेल। आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी देताना या अटी मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंना घातल्या। तुमचे जे रूल आहेत कायद्याचे ते मी पाळणार, यात काही दुमत नाही। माझा मराठा समाज पण पाळणार म्हणजे पाळणार, यात दुमत नाही। मी शब्द देतो ना, पाळणार आम्ही। पण मला आधी ऑर्डर वाचू द्या, त्याशिवाय मी संध्याकाळपर्यंत याच्यावर काही बोलत नाही। नाही, पण असं आहे की तुम्हाला 1 दिवसाची परमिशन देताना सुद्धा अटी शर्ती घातलेल्या आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला आंदोलन करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। मी ऑर्डर त्याच्यामुळेच म्हणलं मी ऑर्डर वाचत नाही, पण त्यांनी जर परवानगी दिली आझाद मैदानावर त्याचं कौतुक केलं। जरांगे कोणत्याही परिस्थितीत राज्याच्या राजधानीत धडक देऊन आंदोलन करण्यावर ठाम आहे। आंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करण्याच्या आधी त्यांनी फडणवीस यांच्यावर पुन्हा टोक टाकली। मोठे हिंदू खऱ्या हिंदू धर्म चालवणाऱ्या पोरांना लोकांना अडवलं जातं। आम्ही पिढ्याना पार परंपरेनं सेवा करतो आणि हिंदू धर्माच्या देवाच्या नावाखाली आमची हिंदूची चालवणूक का, या सुद्धा प्रश्नाचं उत्तर अमित शहा साहेब आणि मोदी साहेबांनी सुद्धा देणं गरजेचं आहे। यासाठी तुम्ही मुख्यमंत्री म्हणून त्यांना इथं बसवलं का, हाही आमचा आता प्रश्न आहे। जरांगे फडणवीसांना टार्गेट करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गप्प का याची चर्चा सुरू होती। त्याचं उत्तर जरांगेंनीच दिलं। मंत्री बोलत नाही त्याचं ठीक आहे। एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली होती, तेही बोलत नाही आरक्षण या विषयावर बोलू दिलं जात नाही। चला नाही थांबवलं जात आहे, बोलू दिलं जात नाही। मला मंत्री बोलत नाही त्याचं ठीक आहे। एकनाथ शिंदेंनी शपथ घेतली होती, तेही बोलत नाही आरक्षण या विषयावर बोलू दिलं जात नाही। चला नाही थांबवलं जात आहे, बोलू दिलं जात नाही। अखेर बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी एकनाथ शिंदेंनीही जरांगेंच्या आंदोलनावर मौन सोडलं, तर फडणवीसांनी मात्र जरांगेंवर बोलायला नकार दिला। लोकशाहीमध्ये आंदोलन करणं किंवा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे, परंतु आपल्या आंदोलनामुळे इतरांची गैरसोय होणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे। त्यांना जाहीर आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली आहे की चर्चेतून प्रश्न सुटत असतात आणि चर्चेद्वारे प्रश्न सुटले पाहिजे, सुटतात आणि त्यामुळे अनेक प्रश्न असे आहेत की चर्चेद्वारे सुटलेले आहेत। एखाद्या दिवशी राजकारण सोडून द्या, आज विघ्नहर्त्याचं बोलू आपण, काय राजकारण। एखाद्या दिवशी राजकारण सोडून द्या, आज विघ्नहर्त्याचं बोलू आपण, काय राजकारण। जरांगेंचं वादळ मुंबईत धडकत असतानाच शिंदेंनी गणेशोत्सवानिमित्त दरे गावात मुक्कामाची तयारी केली होती, पण त्यांनी दरेचा दौरा रद्द केल्याचं समजतंय। त्यामुळे जरांगेंचा सामना करण्यासाठी सरकार आता एकजुटीनं कामाला लागल्याचं दिसतं। सरकारी भूमिका सकारात्मक आहे। मला वाटतं
माझी आजही या निमित्तानं जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी हे आपलं आंदोलन स्थगित करावं. सरकारच्या भूमिका जर सकारात्मकच आहे आणि ती त्यांची भूमिका आहे, त्यासाठी सरकारनं नेहमीच सकारात्मक विचार केलेला आहे. ज्या व्यक्तींनी या मराठा आरक्षणाला पूर्ण रूप दिलं, मूर्त रूप दिलं, त्या व्यक्तीच्या नावाने या ठिकाणी नेहमीच एकेरी भाषेची सुरुवात जरांगे पाटलांनी केली. माननीय देवेंद्रजींच्या आईवर घेऊन, परिवारावर घेऊन आणि त्या ठिकाणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते जे आरोप करतात आहे, महाराष्ट्र पुन्हा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. मंगलमय वातावरण आहे, तर सर्व मंगल व्हावं. ज्यांच्या अपेक्षा आहेत त्यांनाही मंगल व्हावं आणि ज्यांना अपेक्षा पूर्ण करायचे त्यांच्याकडूनही मंगल व्हावं. कोणावरही अन्याय होऊ नये आणि ज्या मागण्या आहेत त्यांना संविधानिक चौकटीत न्याय मिळावा, हेच मी सांगेन या निमित्ताने. जरांगे आझाद मैदानात येऊन आरक्षणाचं मैदान मारणार की सरकार हे वादळ यशस्वीपणे थोपवणार हे पुढच्या काही तासातच स्पष्ट होईल. कृष्णा केंडेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.